फक्त महाराष्ट्रातलेच नाही तर संपूर्ण भारतातले एकमेव शिवलिंग मंदिर ज्यामध्ये नंदी नाही। कारण जेव्हा यक्षराजाची मुलगी सती हिचा विवाह महादेव स्मशानवासी यांच्याशी झाला तेव्हापासून ते त्यांची घृणा करत होते। एकदा दक्ष राजा यांनी यज्ञाला सर्वांना आमंत्रित केले फक्त महादेवांना सोडून, पण सती तिथे स्वतः गेली आणि हे पाहून राजा दक्षने महादेव यांचा घोर अपमान केला आणि हा अपमान सहन न झाल्याने सतीने स्वतःला यज्ञामध्ये दहन करून घेतले। आणि जेव्हा ही गोष्ट महादेव यांना कळाली तेव्हा त्यांचे दुःख हे क्रोधात बदलले। त्यांनी स्वतःची एक जटा काढली आणि त्याचा वीरभद्र बनवला आणि त्याला आदेश दिला की दक्षाचे यज्ञ नष्ट कर। त्यानंतर वीरभद्रने दक्ष यांचे मुंडके धडापासून वेगळे केले आणि पूर्ण यज्ञ उद्ध्वस्त केला। तरीही महादेव यांचा क्रोध शांत झाला नाही। ते सतीचे शरीर घेऊन पूर्ण तांडव करू लागले, पण शेवटी संपूर्ण सृष्टीला वाचवण्यासाठी विष्णू भगवान यांना यावे लागले। त्यांनी महादेवांना देवाच्या कर्तव्याची खरी आठवण करून दिली आणि हा सर्व प्रसंग जेथे घडला ते म्हणजे आपले कोल्हापूर जिल्ह्यातील कोपेश्वर मंदिर। आणि यामुळे महादेवांचा हा भयानक क्रोध बघून नंदी सुद्धा पळून गेला होता आणि विष्णूने त्यांना शांत केले। त्यामुळे या मंदिरात शिवलिंगासमोर विष्णूची मूर्ती आजही आहे। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।